नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण आषाढ महिना असल्यामुळं पंढरपूरला आलो होतो। अजून आळंदी, देहू या ठिकाणाहून आणि महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्रावरून आपल्या दिंड्यांचं प्रस्थान होत आहे, परंतु सध्या गर्दी नसल्यामुळं आपण आज पंढरपूरला आलो होतो। तर चला विठ्ठलाचं दर्शन घेऊ। तर मित्रांनो, जय हरी। मित्रांनो, पंढरपूरला जाण्यासाठी आज सकाळी लवकरच निघालो, तरी 10:30 वाजलेच। सोलापूर जिल्ह्यातलं भूवैकुंठ म्हणून ओळख असलेलं शहर, जे भीमा नदीच्या तीरावरती वसलेलं आहे असं पंढरपूर, आणि आज आपण या पंढरपूरकडे निघालेलो आहोत। सोबत मित्रमंडळी आहेत। श्रद्धेनं भावनेनं ही यात्रा करण्याचं ठरल्यामुळं निघालोय। मंदिराकडे निघत असताना रस्त्यातच आपल्याला हा गंध लावणारा मिळाला, आणि आपण याकडे असा पवित्र असा गंध टिळा आपल्या माथ्यावरती लावून घेतोय। पवित्र चंद्रभागेत हातपाय धुतल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर आपण ज्यावेळेस इकडे येतो त्यावेळेस आपण असा पवित्र टिळा लावत असतो। तुम्ही लावत असाल ना? आपल्याला उंच भगवा ध्वज फडकताना दिसतो, आणि हा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक। छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, या अश्वारूढ असलेली ही मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि चौकातून आपण अलीकडं थोडंसं पाहिलं तर लगेच आपल्याला या ठिकाणी वारकरी वेशातील या मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। भगवा घेतलेला विणेकरी, त्याच्यानंतर मृदंग वाजत असलेला टाळकरी, डोक्यावरती तुळस घेतलेली महिला, आणि असे गायक वादक हे या ठिकाणी या वारकऱ्यांच्या वेशातले आपल्याला पाहायला मिळतात। आणि समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा। असा भगवा ध्वज आणि छत्रपती शिवाजी महाराज पाहिल्यानंतर जय भवानी जय शिवाजी हे आपल्या मुखातून उच्चारल्याशिवाय राहत नाही। जरी आज एकादशी नसली तरी सुद्धा आषाढ हा पवित्र महिना, आणि या पवित्र महिन्यात येणारी आषाढी वारी किंवा आषाढी वारी आपण म्हणतो, ही वारी आता तोंडावर आहे। आणि त्या गर्दीत जाण्या अगोदर, तसं तर आपण आषाढी वारीला पण जातच असतो, पण त्याच्या अगोदरही आज आपण जाण्याचा निश्चय केला। पवित्र भीमा, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तर पुंडलिकाची कथा, आई वडिलांची सेवा, अशा गोष्टींनी ही नगरी प्रसिद्ध झालेली आहे। हे महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं पवित्र असं तीर्थक्षेत्र ठरलेलं आहे, आणि आज आपण त्याच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी निघालोय। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामाचा गजर करत भक्त पंढरीत दाखल होत असतात। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, परंतु भरपूर पाऊस नसल्यामुळं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे। आषाढी वारी आता तोंडावर आहे। नगर परिषदेच्या माध्यमातून स्वच्छता, साफसफाई अशी कामं इथं चालू आहेत। या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना, वारकऱ्यांना चांगली सेवा देता यावी, ही पवित्र भावना मनात धरून हे काम या ठिकाणी आपल्याला चाललेलं दिसतं। लाखो वारकरी श्रद्धेनं या ठिकाणी दरवर्षी येत असतात। भक्तीचं हे मोठं केंद्र आहे। गोरगरिबांचा हा देव म्हणजे विठ्ठल या पंढरीत राहतो, म्हणून हे भक्तगण, वारकरी या पंढरीमध्ये लाखोच्या संख्येने जमा होत असतात। मित्रांनो, तासनतास रांगेत उभा राहून दर्शन केल्यानंतर वारकरी आणि भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांना मिळालेलं समाधान हे आपण शब्दात सांगू शकत नाही। या ठिकाणी वर्षभरातून 2 वेळा यात्रा भरते, म्हणजे 2दा वारी असते। पहिली म्हणजे आषाढी आणि दुसरी कार्तिकी वारी। तर या नगरीचा म्हणजे पंढरपूरचा हजारो वर्षांचा इतिहास आहे। इथलं विठ्ठल मंदिर हे महाराष्ट्रातील आणि देशभरातील
वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे. विठ्ठलाची मूर्ती ही काळ्या पाषाणाच्या दगडाची आहे. अतिशय आकर्षक अशी मूर्ती आपल्याला मंदिरामध्ये पाहायला मिळते. दोन्ही हात कमरेवर ठेवून विठेवर ही मूर्ती आहे आणि या जवळ उजव्या हाताला मंदिरातच रुक्मिणी मातेची ही आकर्षक अशी मूर्ती आहे. आपण इथं आलो की दोन्ही ठिकाणी दर्शन घेत असतो. हे तीर्थक्षेत्र होण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी भक्त पुंडलिक, त्यामुळं या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी आले आणि त्याचबरोबर या ठिकाणी वरतून वाहत येणारी भीमा नदी या ठिकाणी चंद्रासारखे आकार घेऊन चंद्रभागा झाली. असं या सगळ्या गोष्टींमुळं हे मोठं तीर्थक्षेत्र निर्माण झालं. अशा या पवित्र भूमीत आल्यानंतर आपल्याला प्रसन्न चित्त झाल्याशिवाय राहत नाही आणि आपली आध्यात्मिक ओढ या ठिकाणी वाढत राहते. आपण मंदिराला प्रदक्षिणा घालत आता मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे. या ठिकाणी आपल्याला नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं आणि आतमध्ये जाऊन आपल्याला विठ्ठलाचं रुक्मिणीचं दर्शन घ्यायचं. या ठिकाणी हे पाहत असतानाच आपल्याला या ठिकाणी आपल्या चाकरवाडीच्या माऊली महाराजांच्या हरिनाम सप्ताहाचा मोठा भव्य दिव्य असा बोर्ड या ठिकाणी पाहायला मिळाला. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं प्रवेशद्वार, भव्य दिव्य असं हे मंदिर. या मंदिराचा इतिहास आपण एखाद्या वेगळ्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. या ठिकाणी हे आपल्याला भव्य दिव्य अशी इमारत दिसते मोठी. दर्शन रांगेसाठी असलेली ही मोठी इमारत. हजारो वारकरी दररोज येऊन या इमारतीच्या माध्यमातून मंदिरामध्ये प्रवेश करत असतात. अशी ही दर्शन मंडपाची इमारत. आपल्याला कॅमेरा घेऊन मंदिरात प्रवेश करता येत नाही, त्यामुळं विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचं दर्शन आपल्याला माझ्याकडून घडवता येणार नाही. पण आपल्याला मी या नामदेव पायरीचं दर्शन मात्र नक्की घडवू शकतो. आपणही हात जोडा, नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन घ्या आणि त्यानंतर लगेच समोर 5 फूट अंतरामध्ये लगेच समोर आहे श्री संत चोखामेळा महाराजांची समाधी. संत चोखामेळा महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊया. माळकरी माणसं, वारकरी माणसं इथं आल्यानंतर ह्या विठ्ठलाच्या मूर्तीला अर्पण करण्यासाठी काय घेत असतील तर इथं आल्यानंतर अशा तुळशीपासून बनवलेले हार आपण विठ्ठल मूर्तीसाठी घेऊ शकतो. आपण ज्यावेळेस अशा प्रसिद्ध पवित्र मोठ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येतो त्यावेळेस फोटो काढण्याचा मोह तर आवडू शकत नाही. आपण दोन्ही मूर्तीचं दर्शन ज्यावेळेस आत जाऊन मंदिरामध्ये घेतो, हे घेतल्याशिवाय ही पवित्र यात्रा संपूर्ण होत नसते. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, नामदेव महाराज, एकनाथ महाराज यांसारख्या महान संतांनी ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोष करत दिंड्या पंढरपुरात आणण्याची परंपरा त्यांनी निर्माण केली आणि ती अनेक वर्षापूर्वीची परंपरा आजही चालूच आहे. ही समर्पणाची भावना कायम समाजामध्ये जपली जाते. ही वारी म्हणजे एक यात्रा आहे. या ठिकाणी बंधुभाव, समानता आणि भक्तीची शिकवण देणारी ही मोठी परंपरा या वारीच्या माध्यमातून जपली जाते. कसलाही भेदभाव, जात, धर्म, पंथ यांचाही कुठलाही भेदभाव या ठिकाणी केला जात नाही. मी अधूनमधून येत असतो, दर्शन घेतो. कधी कधी तर दर्शन रांगेत उभा राहता आलं नाही किंवा वेळ नसेल तर मुखदर्शनावर सुद्धा आपल्याला समाधान मानावं लागतं. तर मित्रांनो, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा जयघोष करत येणाऱ्या भाविक भक्तांना सुविधा देण्यासाठी या ठिकाणचं हे मंदिर आपल्याला सज्ज होताना दिसते. आणि आपण या ठिकाणी आल्यानंतर आपली काय भावना असते तीही आपण कमेंटमध्ये व्यक्त करू शकता. आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. आणि मित्रांनो, आपल्याला असेच धार्मिक, आध्यात्मिक, व्यावसायिक, नैसर्गिक, शेतीशी निगडीत असे वेगवेगळ्या विषयांवरचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला जर आवडत असतील तर माझ्या मारुती कालदाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद, जय हरी.